मन उधाण वाऱ्याचे. दुडू धावणाऱ्या दोन बालिका, पायातल्या पैंजणाची छमछम ध्वनी व हास्याचे फवारे ऐकून वातावरणात धमाल करीत रिया आणि सियाची चाललेली धम्मा चौघडी पाहून सुमेधा रिया व सियाला सारखी आवाज देत होती. अगं इकडे तिकडे पळून पडशील ना. रिया, सिया तू मोठी आहे ना, किती पळापळ सुरू आहे तुम्हा दोघींची. या म्हणते ना, दूध नाश्ता करून घ्या, उठल्या उठल्या उपाशी पोटी असं धावू नये बाळा. परंतु रिया सिया आपल्याच धुंदीमध्ये खेळत होत्या. सिया म्हणाली, काय गाई, परवा तू म्हणाली जेवण झाल्यावर असं लगेच धावू नये आणि आज म्हणते उपाशी पोटी धावू नये. काय गाई, काय झालंय तुला. परंतु सुमेधाला आपल्या संसारासाठी किती करू व काय करू झाले होते. तिचा सोन्यासारखा संसार होता. आपल्या घरी सुख समृद्धी कशी येईल व जीवनात शांती अबाधित कशी राहील या ध्यासाने उधाण वाऱ्याप्रमाणे ती दीपावलीची तयारी करीत होती. प्रत्येक वर्षी अशीच दीपावली ती साजरी करीत होती. अगं आई, खेळू दे ना थोडा वेळ म्हणत एकमेकांचा पाठलाग करीत होत्या. मी आज रियाला हरवणारच आहे. ही माझ्यापेक्षा छोटी असून नेहमी मला हरवते. आज बघ मी तिला कशी पाडते. आई सुमेधा अजून आवाज दिला आणि म्हटलं, येता की नाही. तेव्हा निमूटपणे रिया आईच्या मागे येऊन चुपचाप उभी राहिली. आईचं लक्ष. आई अजून आवाज देते. तशीच रिया पाठीमागून निघून जोरजोराने हसायला लागली. ही बालिश गंमत पाहून सुमेधा मनातून सुखावली आणि हळूच दोघींचेही कान लाडाने पिरगळले. सिया म्हणा, आम्हाला सुट्ट्या असून देखील खेळून सुद्धा देत नाही. आई धावू नको, पडशील उपाशी पोटी. धावू नको, पडशील. कधी म्हणते पोट भरले आहेस. धावू नको. मग आम्ही कधी खेळायचं हो पप्पा. आम्हाला फटाके हवेत. तशीच रिया म्हणाली, नको नको पप्पा, मला फटाके नको, मला फार भीती वाटते. पप्पा राघव म्हणाले, अगं फटाके आपण असे आणूया की ज्याचा आवाज होणार नाही. रिया टाळ्या वाजवायला लागली. अरे वा, छान. मग तर आवडेल मला. सिया म्हणाली, डरपोक कुठली. तुला काय होतंय. चुटूपुटू आवाज झाला तर फटाक्यांशिवाय मजा येते का. मुके फटाके आणायला सांगतेस पप्पांना. ही नाही तर अशीच करते पप्पा. आई म्हणाली, चला चला, झाली असेल बडबड, चला घ्या नाश्ता, दूध आणि लागा तयारीला. राघवला उद्देशून सुमेधा म्हणाली, तुम्हाला बाजारात पण जायचं आहे. किराणा आणि भाजीपाला पण आणायचा आहे. मुलींना फटाके पण आणायचे आहेत. लवकर करा, दिवाळीला सुरुवात झाली आहे. आज नरक चतुर्दशी, यमदीपदान, परवा लक्ष्मीपूजन आणि हो बीसी पार्टी आहे. नीताकडे आज आम्हाला अनाथालय पण जायचे आहे. सुमेधाचं मन उधाण वाऱ्याच्या वादळासारखं भरभर पळत होतं. अनारशाचे तांदूळ काढायचे आहे. चक्कीवर आपण आजच दळण द्यायचे आहे. चकलीची भाजणी करायची आहे. कितीतरी कामे आहेत. ही सईबाई अजून कशी आली नाही. हिला मुळी चिंता नाही. येत असेल आपली दौलत. राघव सुमेधला म्हणाला, तू पण चल बाजारात जाऊया. संध्याकाळी मी आज लवकर येतोय ऑफिसमधून. तुला पण छानपैकी साडी घ्यायची आहे ना दिवाळीसाठी. मुलींना कपडे घ्यायचे आहे. तुझ्याशिवाय कसं शक्य आहे. मला काही समजत नाही. माझी चॉईस तडक भडक, तुम्हास ती आवडणार नाही. सुमेधा म्हणाली, माझं येणं कसं शक्य होईल. दिसतात की नाही तुम्हाला माझी कामं. हे करू का ते करू असं झालंय मला. राघव म्हणाला, सुमेधा किती टेन्शन घेते तू. दिवाळी म्हणजे एन्जॉय. प्रथम सुख, निरोगी काय, स्वास्थ्यावर लक्ष द्यायचंय. छान. बघ तुझी तब्येत कशी खालावली आहे. आपण निरोगी असलो तरच दीपावलीला कोणत्याही सणावाराला आनंद भोगू शकतोय. अन्यथा जीवनात रसभंग होतो. जिथे आनंद तिथेच लक्ष्मी वास असतोय. तेव्हाच घरात सुख समाधान येत असते. आपण खूप आनंदाने सावकाश पण हे सर्व गोष्टी वेळेपर्यंत व्यवस्थित करूया. तू काळजी करू नकोस.
सुमेधा हा आनंद म्हणजेच दीपावली नाही का? मग मन आनंदी उत्साही असेल ना तर रोजचीच दिवाळी होय ना? सुमेधा म्हणाली. हो, तुम्ही म्हणतात हे खरं आहे. हो, पण माझं मन सर्व व्यवस्थित झाल्याशिवाय नाही मानत. टिफिन झाला आहे तयार, तुम्ही ऑफिससाठी तयार व्हा. राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. राघव जाता क्षणात उसंत घ्यावी म्हणून सुमेधा आरामात सोफ्यावर बसली आणि भूतकाळात विचरण करू लागली. चलचित्रवाणी सारखी एक एक गोष्ट सुमेधला आठवू लागली. ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी आम्ही इतके थकलो की मधुचंद्र कशाला म्हणतात हे सुद्धा कळलं नाही. आणि पहिली रात्र ही सुद्धा आम्हाला समजत नव्हती. कशाचा मधुचंद्र आणि कशाचा हनीमून. पण मला अजूनही तो सुखद काळ आठवतो आणि त्या गोड आठवणींच्या स्मृतीत कित्येक वेळ सुमेधचा तिथेच बसून होती. आता सारखी तेव्हा सुविधा नव्हती. सर्व कामे स्वतःच करावी लागत असेत आणि नोकर चाकर पण कमीच असायचे. विवाह सोहळ्यात काम करून घरची शेजारची नातेवाईक सर्व कशी थकून जायची, परंतु उल्हासाची बरसात असायची. आता सारखं तेव्हा कॅटर्स नव्हते, हॉटेल्स नव्हते, ऑर्डर नव्हती, पण पंचपक्वान्न घरी आचार्याला बोलून करावं लागायचं. मंडप डेकोरेशन घरातल्या अंगणातच असायचं. तेव्हा हॉलची किंवा लॉनची व्यवस्था नव्हती. दीपावलीला पूर्ण परिसरातली लोकांना फराळाला बोलवायचे. प्रत्येक सणाला किती धावपळ असायची. विवाह झाल्यावर थकून भागून कशी तरी बेडवर बसली होती. नव्या नवरीचा सोहळा शृंगार, भरजरी पैठणी घालून अनेक दागिन्यांचा भार, वय 18 वर्षाच्या त्या वयात विवाह सोहळ्याची किती हौस, परंतु रीतभात परंपरा सोपस्कार करताना जीव अगदी मेट्याकुटीस यायचा. मन गुदमरल्यासारखं. तरी पण पारंपरिक पद्धतीने आपला विवाह व्हायला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून कित्येक स्वप्न अंतरंगात साठवले होते. सुमेधाचं मन उधाण वाऱ्यासारखं क्षणभरही थांबत नव्हते. चलचित्रवाणी सारखी एक एक गोष्ट सुमेधला आठवू लागली. ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी आम्ही इतके थकलो होतो की मधुचंद्र कशाला म्हणतात हे सुद्धा कळलं नाही. आणि पहिली रात्र ही सुद्धा आम्हाला समजत नव्हती. कशाचा मधुचंद्र आणि कशाचा हनीमून. पण मला अजूनही तो सुखद काळ आठवत होता. विवाह झाल्यावर खूप थकवा असल्याने मुळे न बोलता दोघेही झोपी गेलो होतो. नवीन सून असल्यामुळे सुमेधा पहाटेला उठून बाहेर अंगणात आली. पहाटेचा तो गुलाबी संथ गार वारा, स्वच्छ वातावरण मनाला आल्हाद देऊन गेलं. त्यात पक्ष्यांचा किलबिलाट, गाई वासरांचे हंबरणे, वातावरणाला मोहक सुगंध सुमेधाने ताजेपणा देऊन गेला. तना मनात स्फूर्ती आली. तिने चहूकडे नजर भिरकावली. झुळझुळ वाहणाऱ्या त्या पवन लहरी मनाला उल्हासित शीतलगार वारा भरून श्वास घेतले व चौफेर नजर भिरकावली. आकाशात सूर्योदय व्हायला तत्पर होता. मनाला मोहून टाकणारी नीलनभात लाली पसरली होती. सूर्योदयाला ती बघत होती. सूर्य हळूहळू तिच्याजवळ मोठ्या उत्साहाने येऊ लागला. तो तेजपुंज आपल्या कपाळावरचे कुंकू असावे असा भास सुमेधाला झाला. तिचा चेहरा कोवळ्या किरणांनी लालीलाल झाला. ती लाजून स्वतः आपल्याच रूपाला न्याहाळत होती. किती निरागसता भरली होती. तेव्हा किती वेडेपणा होता तोच थंड हवेची झुळूक स्पर्शून सर्रकन निघून गेली. त्या गोड आठवणींच्या स्मृतीत कित्येक वेळ सुमेधा तिथेच बसून होती. सासूबाई म्हणाली, राघव उद्या जाणार आहे.
त्याला कामावर रुजू व्हायचं आहे. तुला घ्यायला बाबा आणि काका येतील. तुला इथेच महिनाभर थांबायचं आहे. नंतर राघव तुला शहरात घेऊन जाणार आहे. शब्दही न काढता निमूटपणे ऐकायची सवय होती. किती मस्त जीवन होतं ते. आपले 10 वर्षापूर्वीचं जीवन आठवून मनात म्हणाली, किती पटकन जातात ही वर्ष. लग्नाला 10 वर्ष कधी पूर्ण झाले कळलेच नाही. मुली पण पटकन मोठ्या झाल्या. हा कालचक्र किती फास्ट फिरत आहे. प्रत्येक गोष्ट आठवून ती खुदकन गालातच हसली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.